कंबरदुखी, मणकेदुखी किंवा शरीराच्या इतर कोणत्याही सांध्यांचे दुखणे थांबवण्यासाठी करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदाय आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, सध्या 10 पैकी किमान 2 व्यक्तींना तरी शरीरातील कोणत्या ना कोणत्या सांध्यांचे दुखणे उद्भवलेले आपण पाहतो. सामान्यपणे गुडघेदुखी म्हणजेच सांधेदुखी समजली जाते, परंतु तसे नसून ज्या ठिकाणी 2 हाडे जोडली जातात अशा ठिकाणी होणाऱ्या वेदनेलाच सांधेदुखी म्हणून ओळखले जाते. मग अशा वेदना खांद्याच्या ठिकाणी जाणवतात, मणक्यांमध्ये, गुडघ्यांमध्ये किंवा एकंदरीतच शरीराच्या कुठल्याही सांध्यांमध्ये जाणवू शकतात. म्हातारपण आले की सांधेदुखी होते असे पूर्वी समजले जायचे, पण सध्या अगदी कमी वयातच सांधेदुखी दिसून येते. सांधेदुखीची प्रमुख 3 कारणे आहेत. त्यापैकी पहिले कारण म्हणजे चुकीचे खानपान. हॉटेलचे जेवण, तळलेले किंवा वारंवार प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे, चरबी किंवा पोटामध्ये गॅस उत्पन्न करणाऱ्या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरातील वातदोष वाढतो आणि सांधेदुखीला निमंत्रण मिळते. याशिवाय प्रदूषण किंवा भेसळ आणि आपली बदललेली जीवनशैली म्हणजेच आपल्या जेवणाच्या, झोपण्याच्या, व्यायामाच्या ठराविक वेळा नसणे ही देखील 2 प्रमुख कारणे सांधेदुखीची आहेत. सांगायचे तात्पर्य एवढेच की तुम्ही स्वतःकडे व्यवस्थित लक्ष दिले तर शरीराचे विविध संकेत वेळेतच ओळखून आपण अशा या सांधेदुखीपासून स्वतःचा बचाव करू शकतो. आणि तुम्हाला सांधेदुखी झालीच असेल तर तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही दिवस हे उपाय नियमित करा, म्हणजे तुमची सांधेदुखी झटपट बरी होईल. सांधेदुखी थांबवण्यासाठीचा पहिला उपाय बनवण्यासाठी आपण 1 ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मेथीच्या बिया टाकायच्या आहेत. कारण शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी मेथीच्या बिया हे आयुर्वेदातील एक उत्तम औषध आहे. रात्रभर या बिया भिजवल्यानंतर सकाळी त्या या पाण्यामधून वेगळ्या करायच्या आणि त्या मिक्सरच्या सहाय्याने बारीक वाटून घ्यायच्या. त्यांची बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. यानंतर मेथी ज्या पाण्यामध्ये भिजवली होती त्याच पाण्यात ही पेस्ट टाकून 2 ते 3 मिनिटे हे चांगले उकळून घ्यायचे आहे. यानंतर हे मिश्रण न गाळता असेच प्यायचे आहे. यामध्ये तुम्ही मध देखील ॲड करू शकता, मात्र हे मिश्रण थंड झाल्यानंतरच यामध्ये मध टाकायचे आहे, कारण मेथीच्या बिया या चवीने कडू असतात. सकाळी उपाशीपोटी किंवा संध्याकाळच्या जेवणाआधी दिवसातून फक्त एकदाच हा उपाय करायचा आहे. 2 ते 3 महिने हा उपाय न चुकता केला तर सांध्यांचे जुनाट दुखणे देखील थांबते. मित्रांनो, काही कारणास्तव हा उपाय तुम्हाला करणे शक्य झाले नाही तर तुम्ही दुसरा उपाय करू शकता. तो बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या. या पाकळ्या तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत. हलक्या लाल रंगाच्या होईपर्यंतच त्या भाजायच्या आहेत, जास्त देखील भाजायचे नाहीत. आता हा तुपात भाजलेला लसूण जेवताना तुम्ही खाऊ शकता. यामुळे पोटामध्ये गॅस होण्याची समस्या राहत नाही. स्त्री पुरुष या दोघांसाठी देखील हा भाजलेला लसूण बलवर्धक असतो, पचनशक्ती मजबूत बनवतो आणि सांधेदुखी, सांध्यांची सूज कमी करून सांध्यांचे दुखणे पूर्णपणे थांबवतो. धन्यवाद.